नमस्कार, मी डॉक्टर सारिका. तर काल संध्याकाळी क्लिनिकमध्ये पेशंटला चेक करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आणि मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकांच्या डोक्यात हा गैरसमज असू शकतो. तर झालं असं की त्या पेशंटला काही वर्षांपासून त्या ब्रिज यूज करत आहेत, म्हणजे कॅप यूज करतात. आणि आता जेव्हा त्या फॉलोअपसाठी आल्या होत्या तेव्हा कॅप आणि हिरडीमध्ये बऱ्यापैकी गॅप तयार झालेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे अन्नकण अडकायला लागलेत. जेव्हा मी व्यवस्थित ऑब्झर्व केलं आणि त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा असं लक्षात आलं की त्या हिरडी डॅमेज्ड होते म्हणून बोटाने ब्रश करायला स्विच केलं त्यांनी. त्या आता टूथब्रश यूज करत नाहीत. सकाळी जेव्हा क्लीन करायचं असतं तेव्हा ते बोटाने क्लीन करतात. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपला दात आणि नॅचरल दात किंवा कॅप कुठल्याही ह्याच्यामध्ये आपला हा जो सरफेस आहे ना हा प्लेन नसतो, ठीक आहे. तिथे तो अनइवन आहे. त्यामुळे जेव्हा आपण बोटाने क्लीन करतो तो तिथे अडकणारे अन्नकण किंवा तो एरिया प्रॉपरली क्लीन होत नाही, स्वच्छ होत नाही. तिथे अन्नकण दोन दातांच्या मध्ये किंवा हिरडी आणि दातांच्या छोट्याशा गॅपमध्ये अन्नकण अडकून राहू शकतात. तेच जर तुम्ही बोटाने ब्रशने क्लीन केलं तर आरामात हे सगळे अन्नकण निघतात आणि हा प्रॉब्लेम येत नाही. परंतु जेव्हा काही कारणामुळे हिरडीमध्ये इन्फेक्शन आहे, थोडीफार सूज आहे आणि असं वाटतं की आता नको, आपण ब्रश केलं तर हिरडी अजून डॅमेज होईल, तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांना भेटा. गरज असेल त्याप्रमाणे ऑइंटमेंट, माउथवॉश किंवा अँटीबायोटिक टॅबलेट्सने ही हिरड्यांची इन्फेक्शन कमी करता येतं. दुसरी गोष्ट, तुम्ही वॉटर फ्लॉसर यूज करू शकता. वॉटर फ्लॉसर हे एक पाण्याचा स्प्रे असणारं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याने पूर्णपणे तो एरिया क्लीन होतो. स्पेशली ज्यांना मल्टिपल कॅप आहेत किंवा जे इम्प्लांट पेशंट्स ज्यांच्यामध्ये इम्प्लांट सपोर्टेड कॅप दिलेल्या असतात त्यांनी वॉटर फ्लॉसर यूज करायचं. वॉटर फ्लॉसरने तो जो एरिया आहे तो व्यवस्थित पाण्याच्या स्प्रेने क्लीन केला जातो. तिथे अन्नकण राहत नाही, त्यामुळे प्लाक अक्युमुलेशन होत नाही आणि तुमची हिरड्यांची जी कंडिशन आहे ती एकदम व्यवस्थित राहते.